सातव्या अवतारात प्रभू रामचंद्र म्हणजे पंढरीतल्या मालकाची इच्छा झाली जावाई उठवायची। जावाई मृत्यू पावला होता त्यांचा आणि पोरगी विधवा झाली। पोरगी म्हणजे सुलोचना, जावाई म्हणजे इंद्रजित, रावणाच काट्ट। पण पंढरपुरातल्या मालकाचा जावाई होता महाराज। लक्ष्मणजीचे जावाई शेषशाही भगवान आणि लखनलालजी पंढरपुरातल्या मालकाचे बंधू, सख्या भावाचा जावाई म्हणजे जावाई झाला ना तो। अहो गाव जावायला किंमत असते, गाव जावायला किंमत असते, फक्त त्यांना चांगलं वागावं। नाही नाही आमचे जावाईचे ते पेल्याला असल्यावर नाही नाही जावायच्या गावातला आहे, चांगलं वागलं की किंमत असते, त्याला किंमत असते। भारदस्त शक्तिशाली जावाई साधा नव्हता हो। आता मंत्र्याच्या गाडीला दिवे नाही ठुले म्हणा, आपल्याला काय माहित नाही पण दिसनच ना। तर पूर्वी मंत्र्याच्या गाडीला दिवा असायचा, त्याच्या पुढे काही येऊ ते वाजीत चलत दिवा, शेळ्या येऊ मेंढ्या येऊ काही येऊ सुरू टोय 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 सुरूच राहत। वैभवातली लोक असतात ना ते। मंत्र्याला एक दिवा, 222 दिवं एकट्याच्याच गाडीला, त्याचं नाव इंद्र। 222 मंत्रीपद एकट्यालाच। 17 बऱ्या माधुन्याला इंद्रजितानं, म्हणून इंद्रजित नाव पडलं, सत्रजित नाव पडलं, इंद्रजित नाव पडलं। मारलं, कळाला आपला जावाई आहे। पंढरपुरातल्या मालकाने प्रभू रामचंद्राने विचार केला आपण याला उठवा। वाल्मिकांनी सांगितलं रामचंद्र उठिता येत नाही। अहो मी देव आहे, जरी असतील तरी उठिता येत नाही। मी सांगतोय ना, नाही उठिता येत, नाही उठिता आलं। लक्ष्मणजीनं महर्षीकडे बघितलं, महर्षी मुलगी विधवा आहे, नाही होती विधवा, तिला मन सतीज आहे। नवऱ्यासोबत जिवंत जोहार करून घेतलं, महाराज कशी विधवा राहील, पण नाही उठिता आलं, नाही उठिता आलं। 8व्या अवतारात एका महाराजाचं पोरग बुडून मेलं। महाराजही तसेच होते, ते का तंबाखू खात होते, का गुटखा खात होते, का बिड्या वडीत होते। चांगला कीर्तनकार भेटला हो मला। सोप्यावर बसिलो, कुशनचा सोपा होता, असा असता तर बरं झालं असतं, कुशनचा सोपा। आणि बैठकीत बिडी ओढीन सोप्याला चिजलीन पेटला सोपा। आम्ही उठून गेले होते, पोरग म्हणलं घरातून धुपन निघायले, आणि मग कळाले महाराजांनी याला बिडी इजिल। ह्या महाराजाला चंद्रभागेत खडा करून जरी दाबलं तरी याला मोक्ष भेटल काय आराम करायला? हा सोपे पेटवायला येऊन कीर्तन करी तू, लाज वाटायला पाहिजे। याच्या तोंडात पेटलेली धुलपी आणि यम इकून ठोकीन तर इकून काढीन, इकून। आम्ही नीट वागायला पाहिजे का महाराज? हजारो लोक आम्हाला इकत घेऊ शकते, इतके श्रीमंत आहेत, तरी पण आमच्या पाया पडते। याच्याकरता आम्ही नीट वागायला पाहिजे। विठाला 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 विठाला। फार मोठी महाराज, किती मोठी महाराज बाबा। त्या महाराजाकडे पंढरपुरातला मालक शिकायला जात होता। भारताचा शिक्षण महर्षी नाही, पृथ्वीवर जितके देश आहेत त्या सर्व देशातला शिक्षण महर्षी सांदीपनी महाराज, महर्षी सांदीपनी। पंढरपुरातला मालक त्याच्याकडे शिकायला, आणि ह्या महाराजाचं पोरग समुद्रात आंघोळ करता करता बुडालं मेलं। उठिलं पंढरपुरातल्या मालकानं, उठिलं। मागच्या अवतारात जावई असून नाही उठिलं का? वाल्मिकाच्या ताब्यात मनसोक्त कारभार चालवला आणि महात्म्याचं पोरग उठिलं, म्हणून मालक नवल म्हणतात। नवल केव्हाडे केव्हाडे नकळे काळो बाचे गोडे, नकळे काळो बाचे गोडे, नकळे काळो बाचे गोडे। नवल केव्हाडे केव्हाडे नकळे काळो बाचे गोडे, नकळे काळो बाचे गोडे, बाचे गोडे। रक्ताच्या नात्यातलं सानिध्यातलं उठिता येत नाही।
इकडं गुरुजींचा मुलगा उठिला. नवल आहे, नवल आहे. एक अजून नवल सांगतो, मला सहज आठवलं. प्रभू रामचंद्राने राजा रावणाला मारलं आणि ती सोन्याची लंका घेतली आणि त्याच्या भावाला देऊन टाकली. दोन्ही अवतारात सोन्याचे गाव दान केले बरं, दोन्ही अवतारात. नवल पण वेगळं आहे, सांगतोय तुम्हाला. 7व्या अवतारात रावण मारला. 7 कोटी घर सोन्याचे होते. मी काय तिथला सरपंच नव्हतो, पण रामायण सांगते, पाहावे पुराणी विचारू. 7 कोटी घर सोन्याची, चाबुनंद नावाचे सोन्याचे घर. समुद्राचा वेढा आहे. हो, 16 प्रधान आहेत. काय रावणाचं वैभव होतं. 127 विद्वान आहेत रावणाकडे. 127 विद्वान, टोका टोकाचे विद्वान. ऐंशी 1000 बायका आहेत रावणाला. 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू आहेत. वैभवशाली रावण मारला. लंका विभीषणाला देऊन टाकली. फरक सांगतोय. द्वापार युगामध्ये एका वारकऱ्याला सोन्याचं गाव दिलं. वारकऱ्याला सोन्याचं गाव दिलं. त्या वारकऱ्याचं नाव सुदामदेव. गावात दोन्ही सोन्याचे येत. मग तिकडं नवल का झालं नाही, इकडं का नवल, याचा पुरावा तुमच्या पुढं मांडतो थोडासा. जास्त काय अडचणीत हात घालणार नाही, विचून निघत असते. कळेल रुचेल पचेल असं बोलत जाऊ. मला नाद नाही लय तिंबायचा. उंडाव जितकं पाणी घ्यायचं तितकं घेत असतो. लय मग पाणी टाकलं ते धिरडे करायचे काम होत असतो. आकारात टाकलं पाहिजे. अर्बुजादी क्विंटल सोनं शिल्लक राहिलं. तर गाव बांधायला पाठील ते विश्वकर्मा महाराज. विश्वकर्मा महाराज पाठीले. त्यांनी निरोप केला, प्रभू एवढं एवढं सोनं शिल्लक राहिले, काय करावं महाराज. एका पवित्र वारकऱ्याला दिले. लय वारकरी मोठा आहे हो महाराज. वारकऱ्या इतका ब्रह्मवेत्ता पण मोठा नाही. आईशे ब्रह्मवेत्ते अपरंपार नये नामधारका बरोबर. इथं तर ब्रह्मवेत्ते 4च. इथं अपरंपार म्हणले. शुक याज्ञवल्क दत्त कपिल मुनी. हरिषी जानोनी शुक याज्ञवल्क दत्त कपिल मुनी. हरिषी जानोनी हरी झाले. 4च. पण अपरंपार ब्रह्मवेत्ते जरी एकत्रित आले तर एका वारकऱ्याची बरोबरी करू शकत नाहीत. एका वारकऱ्याची इतके मोठे आहेत आपण. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. याच्या पलीकडचा एक पुरावा. पंढरीचे वारकरी त्यांचे पाय माझे श्री. जनाबाई म्हणतात, पंढरपूरच्या वारकऱ्याचे पाय माझ्या डोक्यावर, कपाळ नाही पायावर, पायच त्याच्या डोक्यावर. इतका वारकऱ्याचा दर्जा मोठा. पुन्हा एक वाक्य आई साहेबाचं. वारकऱ्याला जातीचा संबंध नाही. हो का उत्तम चांडाळ. हो का उत्तम चांडाळ. हो का उत्तम चांडाळ. त्याचे पायी माझे कपाळ. त्याचे पायी माझे कपाळ. त्याचे पायी माझे कपाळ. त्याचे पायी माझे पायी माझे कपाळ. त्याचे पायी माझे कपाळ. त्याचे पायी माझे कपाळ. त्याचे पायी माझे कपाळ.
काळातला आहे महाराज, पण त्याच्या पायावर माझं कपाळ पडावं, इतके वारकरी मोठे. गाव सोन्याचं दिलं याच्यावर सांगतोय. नवल सांगायलो, नवल आडनाव नाही बरं, ख्याती सांगायलो, पंढरपुरातल्या मालकाची ख्याती. वारकऱ्याला जातीचा संबंध नाही. पोटासाठी एक जण मागू लागलं. टाळी वाजून मागायचं. त्याला आपल्या या भारतीय संविधानात त्याला एक नाव आहे, तृतीयपंथी. आणि तो तृतीयपंथी मुलगा याच्यासारख्या वयस्कर वारकऱ्याच्या जवळ आला. त्या काळातल्या वारकऱ्यानं त्याला सांगितलं, बाबा तू काय नाराज होऊ नकोस, जरी देवानं तुला पुरुषार्थ दिला नसेल तरी पण देव तुला स्वीकारतोय, पण तू मग ऐकून भजन कर. आणि भजन केलं त्यानं, भजन 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 केलं. आज त्याचं नाव सकाळच्या काकड्यात आहे. कानो पात्रा खोदू पिंजारी तो दादू, भजनी आभेदू हरीचे पायी. सकाळच्या काकड्यात अभंग आहे महाराज, नाव आहे त्याचं सकाळच्या काकड्यात. एकदा शिंगणापूरला वैकुंठवासी धर्मभास्कर वक्ते बाबांची भेट झाली. श्रीमद भागवत कथा होती तिथं, आणि त्या कथेवर विवेचन करायला मी होतो. भागवत सांगण्यासाठी मी तिथं होतो. मुक्कामाला आले बाबा, मी तिथं थांबलो. चला म्हणलं बाबांचं सानिध्य भेटते. सकाळी उठले, पुढच्या यजमानाला दुर्डीभर फुलं मागून घेतले आणि सकाळच्या काकड्यातली 5-7 अभंग काढली. नाव निघलं की समोर पांडुरंगाच्या पुढं फुल टाकायचे. कानोपात्रा खोदू पिंजारी तो दादू, असं प्रत्येकाला नाव. तर मला म्हणले, बाळूबुवा, म्हणलं जी बाबा, हा कोण आहे माहित आहे? खोदू आणि दादू कोण आहेत माहित आहे? मला अगोदर थोडस माहित होतं, पण एवढ्या मोठ्या माणसाला आपण कशाला माहित म्हणायचं? एमडी कडे पोट दुखायला म्हणून गेलं, एमडीने विचारलं काय दुखायलं, तितकंच म्हणायचं पोट दुखायलं. त्याला कशाला सांगायचं मी काल वाळकं खाल्ले होते? ते एमडी आहे ना, ते तपाशील ना तुला सोमळ्या, तू कशाला येडवाणी करायला? आणि जर तुला वाळकानं दुखायलं मग तिकडच 2-3 पुड्या पिसवाड्याच्या आणि जाय उसाच्या कानाला तांब्या घेऊन. तू कशाला आला एमडी कडे? एवढ्या मोठ्या महात्म्याला कशाला म्हणायचं आपल्याला येतंय म्हणून? मोठ्या माणसाच्या पुढे शांत राहायला पाहिजे. मला म्हणले, बाळू हा तृतीयपंथी. तरी पण मी फुल टाकले का? हा पंढरपुरातल्या मालकानं गळ्यात बांधलाय, आणि ज्याला पंढरपुरातल्या मालकाने गळ्यात बांधलंय आपल्याला तो नाही सापडत, त्याच्या बुटाच्या पाया पडावं. वक्ते बाबांचा शब्द आहे. मला सांगायचं काय, तृतीयपंथी असताना सुद्धा वारकरी संप्रदायात आला. आज या पवित्र देशातल्या प्रत्येक वारकऱ्यानं जर काकडा केला तर त्याच्या नामाची आहुती टाकावंच लागते, इतका वारकरी मोठा आहे. मग अशा वारकऱ्याला सोन्याचं गाव बांधून दिलंय. नवल सांगतो, नवल सोनं उरलं. पंढरीतल्या मालकाने द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याने सांगितलं, विश्वकर्मा महाराज मसनवाटा सोन्याचा करा, आणि मसनवाटा सोन्याचा केला. आपल्या मसनवाट्यातली पण इंगल कापून नेते आणि म्हशीच्या कोठ्याला लावते. वाऱ्यान पत्र उडाले, दोन्ही म्हशी मेल्या. मसनवाट्यातली इंगल आणतो सुंबळ्या, आणि त्याचं नाव पुन्हा शाहूराव. म्हणलं काय नावाचा नाच रे, मसनवाट्याची इंगल कापतून नाव तो शाहूराव. वा वा वा. त्याचा भाऊ धर्म बाप्पा, आणि त्यो ताराच्या पिळण्या घ्यायला पुन्हा. नाही तहाच प्यारेलीस याचा त्या हाताला. नाव धर्म, आणि मसनवाट्यातली इंगल कापून म्हशीच्या वरी टाकले. तुला यम इतका हानीन सोमळ्या, ते इंगल गरम करू करू हानीन तुझे कपडे काढून. सोन्याचा मसनवाटा हो, काय नाविन्य. दृष्टांत संपला. नवल याच्यातला ऐका. विभीषणही भजन करीत होते,
आणि सुदामदेवही भजन करीत होते. दोघायला गाव सोन्याचे दिले, पण 7व्या अवतारात नवल नाही, इकडे नवल आहे. त्याचा पुरावा सांगतो. विभीषण भजन करत होते कशाहून? प्रतापे सबळ नामाचे, प्रतापे सबळ नामाचे, प्रतापे सबळ नामाचे. तुका म्हणे अग्नी झाला से शीतळ, अग्नी झाला से शीतळ, अग्नी झाला से शीतळ, अग्नी झाला से प्रतापे सबळ नामाची, प्रतापे सबळ नामाचे, नामाचे. तुका म्हणे अग्नी झाला से प्रबळ, प्रतापे सबळ नामाची, प्रतापे सबळ नामाची, प्रतापे सबळ नामाची. तुका म्हणे अग्नी झाला से शीतळ, प्रतापे सबळ नामाची, प्रतापे सबळ नामाची, प्रतापे सबळ नामाची. मारुतीरायनं ज्या वेळेला लंका जाळली, अख्खी लंका राख झाली, पण विभीषणाचं घर जळालं नाही. प्रतापे सबळ नामाची. वेगळ्या प्रतीतला अभंग. एक शपथ पुरावा सुद्धा मी पाहला. आग लगी लंका में हलचल मचाई, रे विभीषण की कुटिया कैसी बचाए रे, कैसे बचाए. अख्खी लंका जळाली, पण विभीषणाचं घर जळालं नाही. प्रतापे सबळ. मालक सांगतात तो राम नामाचं भजन करीत होता. त्या अर्थी विभीषण सुद्धा भजने आहे, वारकरी आहे. मग वारकऱ्याला सोन्याचं गाव दिलं, पण घेऊन कोणाचं दिलं? त्याच्या भावाचं. मोठा मारला आणि लहान्याला दिलं. एक महाराज चाललो होतं, भजन केलं, लोकांनी जेवारी दिली, 4-5 पायला डोसक्यावर घेऊन चाललं. त्या महाराजाची जेवारी लुटली, मुंजे घातली. नाही मुंजे मारायचे का पटापटा पटापटा, आहे का नाही? मुंजे नाही, ज्यानं घातली ते. म्हणजे कशाला बिचारे, त्याचा काय दोष, कुठून आणलं काय आणलं ते. बरं, रावण काय भजण्या नव्हता का? रावणाच्या भक्तीचं टोकाचं वर्णन करत मी रावणाला मोजित नाही. का माहितीये का? रावण आपल्या वारकरी संप्रदायातल्या एका चुकीमुळे बेदखल केला. रावणाला 80,000 बायका होत्या, तरी एका पवित्र स्त्रीकडे वाईट दृष्टीने पाहिलं, म्हणून वारकरी संप्रदायानं रावण बेदखल केला. हे पाप संप्रदाय स्वीकारित नाही आपलं. पराविया नारी रखुमाई समान, मानिलिया धन कायवेची. परस्त्रीला जर आपण प्रत्यक्ष माय म्हणलं, आपल्या बँकेतले पैसे जळतात का? ठण 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 ठण. किती सोपा परमार्थ आहे, इतका सोपा परमार्थ, इतका सोपा. एक जणानं ऊसाची मुळी विकत घेतली, तर मी म्हणलं एवढी मुळी कशाला, तुम्हाला दात नाही, म्हातारीला दात नाही, आणि पोरं पुण्याला राहतात, म्हणजे आता दात नाही म्हणल्या ऊस खाता येत नाही. नाही म्हणले महाराज, ही मुळी मला कांडे करून लावायची. लावायची, एका मुळीनं काय होतंय? काय नाही म्हणले, एक वाकान होतंय, एक सर होती लांबणीची, आणि लावायची. आणि मग काय नाही म्हणले, मग काय करायचं माहितीये का? मग एक चरक आणायचं आहे. कशासाठी? रस प्याला. काय येडगळेस म्हणलं तू, हा भात्राव इन करायलास तू. त्याच्यापेक्षा 20 रुपये घेऊन जाय आणि एका तांब्यात 2 रसाचे गिलास टाकून आण, म्हातारीला देईन तू पी, आणि उपरनं तोंड पुसून घे पुन्हा. कशाला इतका आगावपणा करायला? आगावपणा नाही.
इकत घेऊन रस प्यावा का नाही, त्याच्यासाठी चोरक आणला. बरं ठीक आहे, तू गुऱ्हाळ लाव, गुळ काढ, मग तरी नाही म्हणला, फक्त रसासाठीच चरक. हे जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा झाला नाही हो. म्हणजे जमीन 3 एकर आणि येठण 28 किलो हो. गावातल्या 11 आऊत झुपलं, बैल रानात गेले ना आऊत तिथंच, इतकं लांब येठण. हा ग ना, कसं वळवावते आऊत, येडेपणाचे नाही हो. या अशा अडचणीत जायचं नाही. आपला संप्रदाय इतका सोपा आहे. नियमाच्या चौकटीत वाजलं की पंढरपूरला नाही गेलं तरी पंढरपूरला गेल्याचं पुण्य प्राप्त होते. हे पुढं बसलेलं ही सगळी कंपनी महादेवाला बेल वाहत्यात, पाणी वाहत्यात, मंदिर कोरडं होत देईन. परवा दिवशी एक माणूस मेला, फरचून पाय घसरला, मोरडी पिंढरी त्याची. म्हणलं कस काय नाही दिसलं, ते म्हणले ह्या पाणी सांडायल्यानं हो. आणि आधी त्याचीच बायको पाणी टाकून गेली ती. काय पुण्य लागलं असं हाय का, हिनं ओलं केल्यामुळं म्हाताऱ्याचं तंगड मोडलं काय. हिला जिथं जरी चंद्रभागेत सोडलं तरी हिला चंद्रभागा घेईन का. माश्या तर नाही खाच्या तिला, हिला खाल्ल्या होत्या माश्या मरत्या, माश्या काय येड्यावानी काय काम. आम्ही शेजारी 2 झाडं लावले ढवळ्या फुलाची. आमची महाराजीन, आता तिला नका का हरिपाठ पाठ नसन, पण महाराजाची बायको महाराजीनच ना. आमच्यावर घेतल्यावर लय खसखस पिकती तुमची नाही का. जिच्या नवऱ्याला इतकं पाठांतर तिला हरिपाठ कस काय पाठ नसेल. पण हे तुम्हाला राग येईन म्हणून मी तिच्यावर घेतलं, पण तुमच्या बायका दळायलो हे ध्यानात ठेवा. विठाला विठाला आणि एके दिवशी महादेवावर ते मधात ते कुंडी होतं आणि त्या कुंडीत पिवळं फुलं होतं आणि ते महादेवाला व्हायला. अगं म्हणलं आपल्याकडे पांढरी फुलं येतं, भगवान शिवजीला पांढरी फुलं आवडतात, तू पिवळं. बाई मी उठायच्या आधी शेजारनी चटत नाही आल्या, आता शेपुड्याचाच अवतारण. म्हणजे दुसऱ्याचे फुलं चोरून, आमच्या इथं नाहीत बाबा, मी दुसऱ्याचं सांगायलो. जी बाई दुसऱ्याची फुलं चोरून महादेवाला वाहती, फुलं वाहिल्याचं नाही, गौऱ्या अंगावर टाकल्याचं पाप लागते. आपल्याला वाटतंय आपण परमार्थ करतो, हा त्याच्या चौकटीतला परमार्थ त्याला आवडतो. सून स्वयंपाक करत असताना नातवाचा डबा आजीनं भरायला काय होतंय, काय तिच्या कमराला येडिंग झाली का, मान फिरत नाही तिची, मानाली येडिंग झाली का, मनगटाली येडिंग झाली, डबा भरता येत नाही तिला. सून स्वयंपाक करताना तुळशील प्रदक्षिणा घाली ती. आणि तवरक त्या पोराची लक्झरी आली, ते बसून परतूरला गेलं, पेन्सिल घरीच विसरली, पेपर पोरात देऊन बोंबलत घरी आलं. आणि मग आजी मला म्हणली, आई काय सांगायचं महाराज, ना तू तसाच घरी आला. आणि म्हणलं तुला इतकं काय रडायला झालं, माय मेल्यावानी. नाही म्हणे महाराज, त्याची माय स्वयंपाक करीत होती, बघा न लक्ष आहे का, पेन्सिल विसरली. म्हणलं तुम्ही काय करीत होत्या, मी तुळशील प्रदक्षिणा. म्हणलं तो पोरग नातू मोठा झाल्यावर तू अंगावर ट्रॅक्टर घालणार आहे बयान. मी तुम्हाला म्हणलं तुला माहीतच नाही किती खरी येते येऊ, हा यो गिरगावकर आहे, हा तुला वाटलं की इतका सोयीचा आहे गिरगावकर, तू अंगावर ट्रॅक्टरचं मुंडकं नातू घालणार आहे. पोराला शाळेत जायच्या टायमाला तू डबा भरणं, त्यो गेल्यावर 100-200 प्रदक्षिणा करणं तुळशीला. जे संसारात नीट वागत नाहीत का, त्या कोण्यात देवाला आवडत नाहीत. तुम्ही सप्त्यात नाही, 8ची 8 कीर्तन कर, तुम्ही उकडून खाल्ले तरी पुण्य नाही. नीट वागणं गरजेचं. जी बाई नवऱ्याला टाइमला जेवायला देते का, महाराजानं तिच्या पाया पडावं, कीर्तनकारानं तिच्या पाया पडावं. आणि जी नवऱ्याला टायमाला जेवायला देत नाही, ती जर कीर्तनकाराच्या पाया पडली तर कीर्तनकारानं पापानं जुळून जाईल, पापानंच. सोपा परमार्थ आहे हो, लय सोपा. 35च्या आत लिहायला सांगतो. हो हो हे तो होत. वा 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 वा. यावतम ललाटम प्रपटले अर्जितम कुमकुमति जायतः सबाल्या सगर्भेशियत पोषितः ततम पुण्य कामिनी जयतुम ब्रह्मा सावित्री स्ततिवचः.
हा कॉलेज मधला पुरावा आहे, कॉलेज मधला. विठाला विठाला विठाला. माय जितका जीव लावती इतका जीव जी नवऱ्याला लावती ती लक्ष्मीपेक्षा श्रेष्ठ, ती सावित्रीपेक्षा श्रेष्ठ आणि पार्वतीपेक्षा श्रेष्ठ. या तिघींचे मालक तिचं दर्शन घेतात. 35च्या आतल्या सांगतो. एक जण म्हणला महाराज सप्ताह सुरू असल्यावर मी घरी जातच नाही. म्हणलं बर कोण कोण आहे घरी? काय नाही म्हणलं पपेशी माईन मी म्हातारी नाही त्याचा ना आपला काही संबंध नाही. ते हाय तर ते दातरून ज्ञान पाडायला पाहिजे सुंबळ्या. आणि तू काय करायचं सप्तेत येऊन ती भूमी अपवित्र होईन तू यामुळं. हजारो पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य वारकऱ्यामुळं सांगायला बरं का, सुदामदेवामुळं. आणि इकडं बिभीषणामुळं सांगतोय. हजारो पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य प्राप्त होते मायबापाचं दर्शन घेतलं की. इतकी मोठी ताकद आहे. हजारो काशीतल्या वाऱ्या केल्याचं पुण्य प्राप्त होते नवऱ्याचं सकाळी एकदा दर्शन घेतलं की. पडजान पहाट पपेश बापाच्या पाया सकाळी एकदा पडत जाऊ दे. तुम्हाला गिरगावच्या बाळ्याची शपथ आहे. एकदा पडत जा. हे म्हणते मेल्या आमच्या बॉम्ब टाकतो तू जातानाच मर. एकदा पाय पडत जा. इथं बसलेल्या 35च्या प्रत्येकानं वय किती बी होते हो मायबापाचं दर्शन घ्यायला पाहिजे. फार मोठी ताकद आहे. महाराज आई वडिलाचं दर्शन घेणाऱ्याच्या मी पाया पडेल नवल नाही, देऊतले मालक पाया पडते. नमो त्या माता पित्याचे पालन, नमो त्या वचन सत्यवते. चला वारकरी बिभीषणा वारकरी एका वारकऱ्याला सोन्याचं गाव दिलं. मसनवाटा मातुड्याचा आहे. वाक्य नीट ऐका. गाव सोन्याचं दिलं महाराज, मसनवाटा मातुड्याचा आहे. पण कोणाचं घेऊन दिलं? त्याच्याच भावाचं. आणि त्याचा भाऊ का कमी परमार्थिक होता का महाराज? एक कमळ कमी पडलं, एक कमळ तर स्वतःचं शिर कापून टाकलं होतं भगवान शिवशंकरावर. शिर डोक्याचं कापून टाकलं, डोकंच कापून टाकलं होतं. फार मोठी ताकद झाली. ती चूक एक त्याची हिसकून घेतली आणि याला दिली. बरं दुसरी एक गोष्ट सांगतो. प्रभू रामचंद्राला श्रुतीनं प्रश्न केला. नवल सांगायला बरं, नवल श्रुतीनं प्रश्न केला, देवा तुम्ही बिभीषणाला लंका दिली, किती उदार आहात. भगवंत बोललेच नाही, मान खाली घातली होती. तर श्रुतीने विचारलं आम्ही तुम्हाला चांगलं म्हणतो देवा, तुम्ही किती उदार आहात. म्हणजे श्रुती माते ऐक ना, लंका बिभीषणाला दिली, पण बिभीषणाला लंका देण्याचं पुण्य माझ्या एकट्याच्या वाट्याला नाही, ह्या शेंदूर लावलेल्याच्या बी वाट्याला आहे. कोण? मारुतीराय. मारुतीराय जर प्रभू रामचंद्राच्या पक्षात आले नसते रावण मरतच नव्हता आणि सीताई साहेब बी भेटत नव्हत्या. म्हणून एक शपथ पुरावा आहे. राम जी के साथ हनुमान नहीं होते, राम जी के साथ हनुमान नहीं होते, राम जी के पूरे कभी काम नहीं होते, राम जी के पूरे कभी काम नहीं होते. हे राम जी के साथ हनुमान नहीं होते, राम जी के पूरे कभी काम नहीं होते. मन बिभीषणाला सोन्याची लंका दिली, एक तर त्याच्या भावाची घेऊन दिली आणि ती बी त्याच्या भावाकून घेण्यासाठी मदत मारुतीरायाची घेतली. मारुतीरायानं ही लंका देण्यासाठी किती लोक बलिले? 18 पद्म वानर, 72 कोटी रीस आणि 56 कोटी गोलांगुळ. म्हणून बिभीषण भजण्याला लंका दिली, नवल नाही. इकडं बघा आता आपल्या अभंगाचा पुरावा पाहायचा. आता नवल किती गोड आहे. सुदाम देवाला निष्ठावंत वारकऱ्याला गाव सोन्याचं दिलं, गाव सोन्याचं दिलं. उरलेल्या सोन्यानं मसनवाटा सोन्याचा केला. पण सोनं कुठून आणलं होतं माहिती? त्यालाच मिळालं तर सासरवाडीतून. सासरवाडीतलं सगळं संपलं.
सत्रजित मेला, प्रशन मेला, कृतवर्म्या मेला, सत्रजिताची मालकीन मेली म्हणजे बायको, प्रशनाची बायको मेली, घरी कोणी नव्हतं. आणि मग हा शिमंतक नावाचा मणी सत्यभामा नावाची पोरगी होती, ती पंढरपुरातल्या मालकाला देऊन टाकली. पंढरपुरातला मालक जावाई केला आणि हे मणी काय करायचा म्हणून दे शिमंतक मणी अंदनी दे रे शिमंतक मणी अंदनी. काय मंगलाष्टक गोडे म्हणीनच भंगिरे दुसरंच म्हणाले ताई ग बाई ग अंशीराम तात्याचा भग्या, द्वारकाबाईची संगी, पुष्पाबाईची चतुरी, अंतिकीची भागी. लोखंडाचं पाणी होती नियम तोंडात, लोखंडाचं पाणी. असं मंगलाष्टक म्हणणाऱ्याच्या लोखंडाचं पाणी होती, शिशाचं पाणी होती नियम तोंडात. महाराज मागच्या लोकांनी संस्कृती जीवाचं रान करून सांभाळली आणि आमच्यासारख्या पांचटाईनं ती संस्कृती मातीत घालायची, यम नरकात टाकील. विठाला विठाला ओरिजिनल मंगलाष्टक म्हणजे त्या नवदाम्पत्याला आशिष आहेत, आशीर्वाद आहेत, आशीर्वाद आहेत. हो ए तोंडानं जोडलेले याला जिब्याला आणि शिमग्याच्या तेलाला काही नाही म्हणायचं. भजन म्हणी जा माझ्या माईंनो. काही म्हणतात बेल वाया गेले ग बाय बाय तिकडच घसरून मेले, वाहून नाही जाशीस का? तुला भगवान शिवशंकराचे अभंग बनायचे तर म्हण ना. एक पसा पाणी एक बिल्वदळ, एक पसा पाणी एक बिल्वदळ. नामदेवरायचा अभंग 700 वर्षापूर्वी लिहिलाय अभंग. बेलपत्रिका तांदूळ म्हणा ना अभंग, म्हणा म्हणा. काही म्हणे ती काय बाई तुका जात्यावरले गाणे बायका नीट म्हणत होत्या येड्यावानी. आमच्यात बी आलं हे घरानं बाप्पा. राधा रंगानं दिसते छान तिच्या येणीला गोंडे दोन. अंका बायकोचे दागिने सोनाराची तर ठुले आणि राधेल कशाला गोंडे लावायला, तू हिलात लाव ना. काही म्हणते काही काही. गवळणीच्या घरी देव गेले वापस आले. आईने विचारलं कुठे गेलता गवळणीकडे, घरी नव्हती. हो लगेच एक जणांप्रमाण म्हणलं गवळणीच्या घरी गेलो, गवळण नव्हती घरी. अरे गवळणीच्या घरी गेलो, गवळण नव्हती घरी. आणि म्हणलं फोन करून काऊन नाही गेला, मेसेज टाकून जायचा असतो तो, फोन जळालता का? नरका जाणे चुकेना नाही म्हणायचे. हे नाही आपल्याकडे किती गाथे आहेत, किती पुराण आहेत, किती शास्त्र आहे, काय वेदाची रचना आहे, ह्या गोष्टी बोलत राहायच्या. विठाला 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 विठाला. निष्ठावंत वारकरी मसनवाटा सोन्याचं केलं. लग्नात आलता तो म्हणी. देवानं विचार केला सासरवाडीतला आलंय ना एकट्यानं नाही खायचं, मग काशीला मणी पाठीला. तिथं अन्न सत्र केलं, अक्रूर घाट बांधला, अक्रूरेश्वर लिंगाची स्थापना केली. मणी अक्रूराला जो द्यालता आणि उरलेलं सोनं भांडार ग्रहातून बहीण श्रीमंत केली. बहीण श्रीमंत केली, आजोबाला श्रीमंत केलं. मामा तर फोकलाच होता, कंस मामा होता, हा फोकला. आणि कंसानं चुकीचं वागल्यामुळं राज्याची दानादिन झालती. उग्रसेन महाराजाला पुन्हा श्रीमंत केलं आणि उरलेल्या सोन्यात वारकऱ्याचं गाव सोन्याचं बांधलं.
दिलेलं सोनं परत आणायचं नाही म्हणून मसनवाटा सोन्याचा बांधला. कोणाच्या सोन्यावर बांधला? घरच्या. बिभीषणाला सोन्याचं गाव दिलं. कोणाचं? त्याच्याच भावाचं. मदत कोणाची घेतली? वानरांची. इकडं गाव सोन्याचं दिलं वारकऱ्याला, मसनवाटा सोन्याचा. कोणाचं सोनं? स्वतःचं. म्हणून मालक म्हणतात याला नवले. नवल केवळे केवळे नवल केवळे केवळे बार फुमाए